श्रीराम साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराजांचा वाणीरूप आविष्कार कसा होत असे याविषयी माहिती घेणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वाणीरूप श्री महाराज या पुस्तकाचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर सांगतात, एकदा गोंदवल्याच्या पुण्यतिथी उत्सवाला जाण्याकरिता म्हणून श्री तात्यासाहेब केतकर म्हणजेच श्री महाराजही श्री गणपतराव दामल्यांच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांना भेटायला आलेल्या लोकात डॉक्टर भागवत व श्री राजाभाऊ केळकर हेही होते. प्रथम डॉक्टर श्री महाराजांना भेटले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना गोंदवल्यास जाणार की नाही असे विचारले व मग म्हणाले, वर्षातून एकदा तरी तेथील रामाचे दर्शन घ्यावे, म्हणजे त्याकरिता गोंदवल्यास जावे. त्यांच्यानंतर लगेचच श्री राजाभाऊ पुढे झाले व श्री महाराजांनी त्यांनाही ते जाणार की नाही ते विचारले. परंतु त्यांची पैशाची परिस्थिती अगदीच बिकट होती आणि तरीही श्री महाराजांनी रामदर्शनाबद्दल डॉक्टरांना सांगितलेले त्यांनी ऐकले होते. त्यामुळे श्री महाराजांना काय उत्तर द्यावे ते न कळून ते गप्प बसले. तेव्हा श्री महाराजांचे दर्शन फक्त गोंदवल्यातच होते का, येथे नाही का होणार? आणि जो राम गोंदवल्याहून येथे येण्यास घाबरतो असला राम आपल्या काय कामाचा? आणि मग म्हणाले, गोंदवल्यास जाऊन तेथे नामस्मरण केले नाही तर गोंदवल्यास न गेल्यासारखेच आहे, आणि तिकडे न जाता घरी बसून नामस्मरण केले तर तेथे गेल्यासारखेच आहे. त्याचप्रमाणे एकदा श्री महाराज पुण्यास श्री दामल्यांच्या घरी उतरले होते. त्यावेळी त्यांना तेथील काही मंडळींनी आपल्या घरी बोलाविले होते. त्याप्रमाणे ते गेले होते. त्यांच्याबरोबर श्री दामल्यांचे चिरंजीव श्री रघुनाथराव गेले होते. ते लोक श्री महाराजांना भेटले तेव्हा त्यांच्यापैकी एक गृहस्थ श्री महाराजांना म्हणाले, आम्हाला आश्चर्य वाटते की हा मनुष्य आपल्या सहवासात असूनही त्यांच्यावर काहीही परिणाम कसा झाला नाही. तेव्हा श्री महाराज म्हणाले, तुम्ही काय बोलता आहात त्याचा अर्थ तुम्हास तरी कळतो का? इतक्या सहवासानंतर त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नसेल तर मी नालायक असलो पाहिजे. एकदा जरी पाण्याचा प्रवाह जमिनीवरून वाहून गेला तरी त्याचा ठसा जमिनीवर राहतो. मग माझ्या सहवासाचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नसेल तर माझ्यात काही अर्थ नसला पाहिजे. असो. मालाडलाच राहणारे व श्री महाराजांकडे नेहमी येणारे श्री रामदास तांबे वयाला 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून एक दिवस सायंकाळी श्री महाराजांना भेटण्यास त्यांच्या दर्शनास आले. त्यांनी येण्याचे कारण सांगितले व मग ते म्हणाले, इतकी वर्षे गेली परंतु सर्व आयुष्य फुकट गेले, पदरात काहीच पडले नाही. तेव्हा श्री महाराज म्हणाले, असे का म्हणता? माझी भेट झाली याला काहीच महत्त्व नाही का? माझी भेट झाली, आता काही मिळवावयाचे राहिले नाही असे का वाटत नाही? असो. 1960च्या सुमारास श्री भीमराव गाडगोळी यांना कर्करोग जडला. त्या वर्षी ते शेवटचे मुंबईला येऊन गेले. तेथे मालाडला मी त्यांना भेटलो. त्यावेळी श्री ब्रह्मानंदांची पत्रे, श्री आनंदसागरांचे अभंग वगैरे बद्दल विचारले. त्यावेळी त्यांनी त्या निमित्ताने श्री रामनवमीचे उत्सवास बेलधडीला येण्याचे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे 1961मध्ये त्या उत्सवास मी तेथे गेलो. तेथून गदगला त्यांच्या घरी येऊन काही दिवस राहिलो व मग तेथून निघताना त्यांचा निरोप घ्यायला गेलो तेव्हा कोठे जाणार असे त्यांनी मला विचारले. त्यावर हुबळीला जाऊन गोंदवल्यास जाणार असल्याचे मी सांगितले. तेथे महाराज भेटतील ना असे त्यांनी विचारल्यावर मी हो म्हणालो. तेव्हा श्री भीमराव म्हणाले, ते भेटले म्हणजे त्यांना माझा निरोप सांगा की भीमराव फार घाबरले आहेत, तरी लवकर इकडे येऊन जावे. पुढे मी गोंदवल्यास गेलो असता श्री महाराजांना हा निरोप सांगितला. तेव्हा ते फक्त हसले व भीमराव घाबरले आहेत का, बरे पाहूया असे म्हणाले. त्यानंतर जून महिन्यात श्री महाराज गदगला जाऊन श्री भीमरावांना भेटले. तेव्हा श्री भीमराव त्यांना म्हणाले, अंतकाळी देवाचे नाम आठवेल की नाही याची भीती वाटते. तेव्हा श्री महाराज म्हणाले, ही भीती वाटण्याकरताच उपासना करायची असते. तुमची उपासना सफल झाली आहे.
काळजी करू नये. राम तुमच्या उशाशी आहे, केव्हाही हाक मारावी. श्री महाराज तेथून गेल्यावर थोड्याच दिवसांनी श्री भीमराव शांतपणे देह सोडून गेले. असो. साधक हो, खार येथे राहणारे तीर्थस्वरूप मुकुंदराव घांगुर्डे व तीर्थस्वरूप हरिभाऊ घांगुर्डे यांच्या घरी श्री महाराज गेले होते. त्यावेळी तेथे एक वकीलही आलेले होते. श्री महाराज नेहमी सांगत असलेल्या नामस्मरणाने काही उपयोग होणार नाही असे त्यांचे मत होते. श्रींनी त्यांना आपले नामस्मरणाबद्दल काय मत आहे, त्याने परमार्थाचा मुक्काम गाठेल की नाही असे विचारले. तेव्हा ते म्हणाले, अर्धे मुर्धे मकान गाठेल, संबंध गाठणार नाही असे वाटते. त्यावर श्री महाराज त्यांना काय म्हणाले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोण श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.